Okay, in last lecture we have seen that redox reactions are nothing but the reaction in which oxidation and reduction takes place simultaneously. That means there is a loss and gain of electron between the reactant molecule during a redox reaction. Loss of electron, the process which involves loss of electron or loss of electrons, maybe one or more electrons. The process in which one or more electrons are removed from the species is known as oxidation, whereas the gaining of electron, gaining of one or more electron by the species is termed as reduction. So as simple as that it is. Loss of electron is oxidation, gain of electron is reduction. So the redox reactions are defined on the basis of losing and gaining of electron. That means on the basis of transfer of electrons, and when electrons are transferred, charges are generated on the atoms of particular element. When electron is lost, positive charge increases whereas negative charge decreases. In the opposite case, when electron is gained, positive charge decreases and negative charge increases. म्हणजे काय होणार आहे की ज्या रिडॉक्स रिॲक्शन आहे, रिडॉक्स रिॲक्शनमध्ये जे काही ॲटम्स आहेत की ज्यांच्यामध्ये इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होतीये त्यांचे चार्जेस इन्क्रीज किंवा डिक्रीज होणार आहेत. मग हे जे काही आपण चार्जेस बद्दल बोलतोय की वेन एव्हर देअर इज अ लॉस ऑफ इलेक्ट्रॉन, वेन देअर इज अ गेन ऑफ इलेक्ट्रॉन, सर्टन नंबर्स, दॅट मीन्स चार्ज नंबर चेंजेस. मग हा जो काही नंबरमध्ये चेंज होणार आहे, इन ऑर्डर टू कीप द ट्रॅक ऑफ दोज इलेक्ट्रॉन्स, द कन्सेप्ट ऑफ ऑक्सिडेशन नंबर इज इव्हॉल्व्ड. ऑक्सिडेशन नंबर किंवा त्यालाच आपण म्हणतो ऑक्सिडेशन स्टेट, ऑक्सिडेशन नंबर, और वी कॉल्ड इट ॲज ऑक्सिडेशन स्टेट, वी कॉल्ड इट ॲज ऑक्सिडेशन स्टेट, ऑक्सिडेशन नंबर और ऑक्सिडेशन स्टेट. तर ऑक्सिडेशन नंबर किंवा ऑक्सिडेशन स्टेट म्हणजे काय बघ. ऑक्सिडेशन नंबर और ऑक्सिडेशन स्टेट इज अ रियल और इमॅजिनरी चार्ज. म्हणजे रिअलच चार्ज असेल असं काही गरजेचं नाही. ऑक्सिडेशन नंबर इज रियल. सी, इन केस ऑफ आयनिक रिॲक्शन, in case of reaction in which ions are involved, when there is a reaction and in that reaction ions are involved, then the charges are real charges. See, आपल्याकडे जर एखाद्या रिॲक्शन मध्ये आयन्स इन्व्हॉल्ड असतील, Na+Cl- Mg+2 त्या टाईपचे आयन्स, तर येस ते जे चार्जेस आहेत दोज आर रिअल चार्जेस. पण ज्यास आपल्याकडे कोव्हॅलंट कंपाऊंड्स इन्व्हॉल्ड असतील, त्यास कोव्हॅलंट कंपाऊंडमध्ये अशा टाईपचे चार्जेस असतील का असं गरजेचं नाही. पण काय की एखादी रिॲक्शन रिडॉक्स रिॲक्शन आहे किंवा नाही हे जर आपल्याला सांगायचं आहे तर आपल्याला इलेक्ट्रॉन ट्रान्सफर करून दाखवावे लागतील की इलेक्ट्रॉन कुणाकडून कुणाकडे ट्रान्सफर झाले, कोण ऑक्सिडाइज झाला, कोण रिड्यूस झाला. द स्पीशीज दोज अंडरगोज ऑक्सिडेशन, द स्पीशीज दोज अंडरगोज ऑक्सिडेशन कॉजेस reduction of another species. Hence, species those undergoes oxidation are known as reducing agent or reductant. Similarly, the species those undergoes reduction causes oxidation of another species. Hence, species those undergoes reduction are known as oxidizing agents or oxidants. हे काल बघितलं आपण की डिपेंडिंग ऑन ऑक्सिडेशन होतंय का रिडक्शन होतंय. ज्यांचं ऑक्सिडेशन होतं त्यांना आपण म्हणलं रिड्युसिंग एजंट, आणि ज्यांचं रिडक्शन होतं त्यांना आपण म्हणलं ऑक्सिडायझिंग एजंट. का म्हणलं ते लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितलं. आता हे आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे की कोण ऑक्सिडायझिंग एजंट आहे, कोण रिड्युसिंग एजंट आहे, कुणाचं ऑक्सिडेशन होतं, कुणाचं रिडक्शन होतं, कोण इलेक्ट्रॉन देत आहे, कोण इलेक्ट्रॉन घेत आहे. हे जर आयडेंटिफाय करायचं असेल तर आपल्याकडे काय पाहिजेत, चार्जेस पाहिजेत ॲटम्सवरती. अँड दो चार्जेस मे बी रियल और इमॅजिनरी चार्जेस. तर त्यांना आपण म्हणतो ऑक्सिडेशन नंबर और ऑक्सिडेशन स्टेट. म्हणून डेफिनेशनमध्ये इथं काय म्हणलंय बघ मी, द रियल और हायपोथेटिकल चार्ज प्रेझेंट ऑन वन ॲटम ऑफ अन एलिमेंट इन अ मॉलिक्यूल और आयन. मॉलिक्यूलच असावा असं काही गरजेचं नाही, मॉलिक्यूल असू देत किंवा आयन असू देत, आय विल कॉल इट ॲज अ स्पीशीज. द रियल और हायपोथेटिकल चार्ज, द रियल और हायपोथेटिकल चार्ज प्रेझेंट ऑन वन ॲटम. हे फार महत्वाचं आहे. ऑक्सिडेशन स्टेट इज ऑलवेज एक्सप्रेस्ड पर ॲटम, ओव्हरऑल नाही. म्हणजे एकाच मॉलिक्यूलमध्ये H2O तर Hचे 2 ॲटम्स आहेत पर ॲटम. एका ॲटमवरती चार्ज किती, एका ॲटमवरती चार्ज किती इज नोन ॲज इट्स ऑक्सिडेशन नंबर.
ते महत्वाचं बघ. द रिअल ऑर हायपोथेटिकल चार्ज मे बी रिअल इन केस ऑफ आयन्स. In case of covalent compounds or polyatomic ions, it may be hypothetical charge that we have developed in order to keep track of electrons during a redox reaction. The real or hypothetical charge present on one atom of an element in a molecule is called as its oxidation number. त्याला आपण म्हणतो त्याचा ऑक्सिडेशन नंबर ऑफ दॅट रिस्पेक्टिव्ह एलिमेंट इन अ रिस्पेक्टिव्ह मॉलिक्यूल. का तर ऑक्सिडेशन नंबर चेंज होतात काही ॲटमचे, त्यामुळे इथं त्या टाईपमध्ये डेफिनेशन म्हणली आहे. किंवा आपण जी मेन डेफिनेशन बघतो ती अशा टाईपमध्ये जी खाली नोट केली आहे मी इकडे. द चार्ज लेफ्ट ऑन वन ॲटम, द चार्ज लेफ्ट ऑन वन ॲटम ऑफ ॲन इलेमेंट, द चार्ज लेफ्ट ऑन वन ॲटम ऑफ ॲन इलेमेंट when all atoms or groups attached to this atom are separated along with their electron pairs. Separated along with separated such that आपण म्हणा separated. थोडीशी डेफिनेशन चेंज करतोय मी इकडे. separated such that more electronegative element keeps the shared pair of electrons. काय म्हणलं बघ इकडे. द चार्ज लेफ्ट ऑन वन ॲटम, द चार्ज लेफ्ट ऑन वन ॲटम ऑफ एन इलेमेंट, द चार्ज लेफ्ट ऑन वन ॲटम ऑफ इलेमेंट when all atoms or groups attached to this atom are separated. कसे सेपरेट होतात? such that the more electronegative element keeps the shared pair of electron. कसे सेपरेट करायचे ग्रुप्स की more electronegative element keeps the shared pair of electron with itself, and then the charge left on the concerned atom is called as its oxidation state. म्हणजे काय बघ आता इकडे तुला दाखवतो. म्हणजे मला म्हणायचं काय बघ की सपोज आपल्याकडे H2 आहे. सपोज आपल्याकडे कोण आहे? H2 आहे, वॉटर. तर वॉटरचं स्ट्रक्चर आपल्याला माहिती आहे की वॉटरचं स्ट्रक्चर काय बाबा अशा टाईपमध्ये OH आणि H. आता इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आपल्याला माहिती आहे की इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीमध्ये काय ट्रेंड आहे? ऑक्सिजन इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन हायड्रोजन. इफ ऑक्सिजन इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन हायड्रोजन, तर ही पेअर ऑक्सिजननी ठेवायची. ही जी पेअर आहे ती कोणी ठेवायची? ऑक्सिजननी. ही पण पेअर कोणी ठेवायची? ऑक्सिजननी. ह्या दोन्ही पेअर ऑक्सिजननी ठेवायच्या. का? तर मी ऑक्सिडेशन नंबर काढतोय आणि ऑक्सिडेशन नंबर काढताना मी कसे काढतोय? ऑल ॲटम्स अटॅच टू इट आर सेपरेटेड सच दॅट मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट कीप्स द शेड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. तर मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट कोण आहे? ऑक्सिजन. अँड इट विल कीप द शेड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन टुवर्ड्स इटसेल्फ. मग आता काय होऊन जाईल? ह्या केसमध्ये आता काय होऊन जाईल? ऑक्सिजन आहे त्याने 2 इलेक्ट्रॉन एक्स्ट्रा घेतले म्हणून त्याच्यावरती चार्ज काय आला? -2. आणि हे जे हायड्रोजन्स आहेत त्याचा इलेक्ट्रॉन गेला +1. इकडे हायड्रोजन आहे त्याचा पण इलेक्ट्रॉन गेला +1. मला आपण म्हणतो ऑक्सिडेशन स्टेट्स. ह्या ज्या काही आता आहेत H वरती +1 चार्ज, H वरती +1 चार्ज, O वरती -2 चार्ज, दीज आर कॉल्ड ॲज ऑक्सिडेशन स्टेट्स पर ॲटम. हे रिअल चार्जेस आहेत का? H2 मध्ये हायड्रोजनवरती +1 चार्ज आहे का? नाहीये. H2 मध्ये ऑक्सिजनवरती -2 चार्ज आहे का? नाहीये. बट दीज आर हायपोथेटिकल चार्जेस. की सपोज H2 आयनिक असता, H2 इज अ कोव्हॅलंट कंपाऊंड, पण H2 जर आयनिक कंपाऊंड असता तर आतमध्ये चार्जेस कसे असते? तर H वरती +1 चार्ज असता, H वरती +1 चार्ज असता आणि O वरती काय असता? -2 चार्ज. त्यांना आपण म्हणतो ऑक्सिडेशन स्टेट. अजून एखादं एक्झाम्पल घेतो तुझ्याकडे. सपोज आपल्याकडे NH3. तर NH3चं पण स्ट्रक्चर आपल्याला माहित आहे, पिरॅमिडल स्ट्रक्चर.
NH3 आणि त्याकडे एक लोन पेअर नायट्रोजनची. ओके, तसं काही संबंध नाही आत्ता लोन पेअरचा. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आपल्याला काय माहिती आहे, नायट्रोजन इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन हायड्रोजन. तसं जर असेल तर हा बॉन्ड जर तोडला म्हणजे हे ॲटम जर सेपरेट करायचे म्हणलं अकॉर्डिंग टू डेफिनेशन, ऑक्सिडेशन स्टेट इज द रियल or imaginary charge. Oxidation state is the real or imaginary charge left on an atom of the element, on one atom of an element if all atoms attached to it are removed such that more electronegative element keeps the shared pair of electron. आणि मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट ह्या सगळ्या केसमध्ये कोण आहे, नायट्रोजन. आता काय झालं बघ, नायट्रोजन आहे, नायट्रोजननी 3 एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन घेतले म्हणून नायट्रोजनकडे चार्ज काय आला -3. आणि हे जे हायड्रोजन्स आहेत त्याचा 1 इलेक्ट्रॉन गेला +1. हा हायड्रोजन आहे त्याचा 1 इलेक्ट्रॉन गेला +1. हा हायड्रोजन आहे त्याचा 1 इलेक्ट्रॉन गेला +1. त्या ऑक्सिडेशन स्टेट्स आहेत की NH3 मध्ये नायट्रोजनची ऑक्सिडेशन स्टेट आहे -3, हायड्रोजन इज इन +1. अजून एखादं एक्झाम्पल घेतो तो यासाठी की सपोज आपल्याकडे SO2 आहे, SO2 सल्फर डायऑक्साईडचं स्ट्रक्चर आपल्याला माहिती आहे. सल्फर डायऑक्साईडमध्ये आपल्याला स्ट्रक्चर माहिती आहे. इट हॅज अ बेंड शेप. आता इथे बघ, इथे काय होणार आहे, आता इथे जर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कम्पेअर करायला गेलात, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी पिरियॉडिक टेबलमध्ये आपण बघितलं की इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीमध्ये ट्रेंड काय, ऑक्सिजन इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन सल्फर. टॉप टू बॉटम इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिक्रीजेस, ऑक्सिजन इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह. मग आता हे जे बॉन्ड्स आहेत हे बॉन्ड्स आपल्याला तोडायचे, तर ही पेअर ऑक्सिजन ठेवणार, ही पेअर ऑक्सिजन ठेवणार. म्हणजे ऑक्सिजननी 2 इलेक्ट्रॉन पळवले सल्फरचे, तर ऑक्सिजनवरती चार्ज काय आला -2. इकडे पण सेम, ही पेअर ऑक्सिजननी घेतली, ही पेअर ऑक्सिजननी घेतली, तर ऑक्सिजनवरती चार्ज काय आला -2. आणि वरती जो सल्फर आहे त्याचे 4 इलेक्ट्रॉन पळवले. कुठले 4 इलेक्ट्रॉन, हे 1 2 3 4 हे सल्फरचे इलेक्ट्रॉन्स आहेत ना, हे ऑक्सिजनचे आहेत इथले. तर सल्फरचे जर 4 इलेक्ट्रॉन पळवले तर सल्फरवरती चार्ज काय येणार आहे, ते +4. तर सल्फरची ऑक्सिडेशन स्टेट +4 आहे, ऑक्सिजनची -2 आहे. सपोज आपल्याकडे सल्फर ट्रायऑक्साईड असता SO3, तर हे बघ सल्फर, एक डबली बॉन्डेड ऑक्सिजन, इकडे एक डबली बॉन्डेड ऑक्सिजन, इकडे एक डबली बॉन्डेड ऑक्सिजन. आणि हे सल्फरचे इलेक्ट्रॉन्स 1 2 3 4 5 6. आणि इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीमध्ये आम्हाला ट्रेंड माहिती आहे. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीमध्ये काय, ऑक्सिजन इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन सल्फर. मग आता ह्या सगळ्या पेअर्स आहेत त्या ऑक्सिजननी ठेवला असता, ऑक्सिजनवरती चार्ज काय आला -2. इथल्या पण पेअर ऑक्सिजननी ठेवला, ऑक्सिजनवरती चार्ज काय -2. इथल्या पण पेअर्स ऑक्सिजननी ठेवला, चार्ज काय -2. आणि सल्फरचे 6 इलेक्ट्रॉन्स पळाले म्हणून सल्फरवरती चार्ज काय आला +6. ओव्हरऑल न्यूट्रल, याच्यावरती काही चार्ज नव्हता, इथे पण काही चार्ज नाहीये, +6 -6. इकडे पण बघ, इथे काही चार्ज नव्हता, -2 -4 +4 न्यूट्रल. इकडे बघ NH3 काही चार्ज नव्हता, काही चार्ज नाहीये. तर ऑक्सिडेशन स्टेटमध्ये असं आहे बाळा, इथे जे आपण डेफिनेशन लिहिली आहे, इकडे the charge left on one atom of an element, the charge left on one atom of an element when all the atoms or groups attached to it are separated, when all atoms or groups attached to it are separated such that more electronegative element keeps shared pair, तर तो जो चार्ज लेफ्ट होतो इट इज कॉल्ड ॲज ऑक्सिडेशन स्टेट और ऑक्सिडेशन नंबर. ह्याला आपण काय म्हणतो, ऑक्सिडेशन स्टेट. तर ज्यावेळेस NH3 आपल्याकडे, ज्यावेळेस आपल्याकडे H2 आहे, त्यावेळेस H2 मध्ये आम्ही काय म्हणतो की हा जो हायड्रोजन आहे त्याची ऑक्सिडेशन स्टेट आहे +1 आणि हा जो ऑक्सिजन आहे त्याची ऑक्सिडेशन स्टेट आहे -2. ऑक्सिडेशन स्टेट इज एक्सप्रेस्ड पर ॲटम, 2 हायड्रोजनवरती मिळून +2 चार्ज म्हणून +2 -2 न्यूट्रल. तर मी ज्यावेळेस ऑक्सिडेशन स्टेट लिहितो खाली
बॉटमला, त्यावेळेस मी पर ॲटम एक्सप्रेस करतोय मुद्दा म्हणून पर ॲटम, की SO2 मध्ये पण काय की हा जो सल्फर आहे तो +4 मध्ये, सल्फर +4, आणि हे जे ऑक्सिजन आहेत ते कशामध्ये आहेत, -2 मध्ये. इच ऑक्सिजन इज इन -2, -2, -2, -4, सल्फर +4. इथे पण काय झालं बघ, सल्फर आहे तो +6 मध्ये आणि ऑक्सिजन आहेत ते कशामध्ये आहेत, -2 मध्ये. मग ऑक्सिजन दरवेळेसच -2 मध्ये असेल असं काही गरजेचं नाही. अशा टाईपमध्ये पण केस असेल आपल्याकडे H2O2, याचं पण स्ट्रक्चर आपल्याला माहिती आहे, हायड्रोजन पर ऑक्साईड H2O2, हायड्रोजन, ऑक्सिजन, ऑक्सिजन आणि हायड्रोजन. ॲक्च्युली याचं स्क्यू लाईक स्ट्रक्चर असतं, स्ट्रक्चर थोडंसं हे ऑक्सिजनच्या पेअर्स वगैरे काही दाखवायला नको. आता इकडे बघ, आता ह्याच्यामध्ये ज्यावेळेस बॉन्ड तोडायचा आहे त्याचा दोन्ही ऑक्सिजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सेमच. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीमध्ये काय, ऑक्सिजन इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन हायड्रोजन. पण आता ह्या दोन्ही ऑक्सिजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सेम आहे, तर हे जे बॉन्ड्स आहेत हे होमोलिटिकली तुटणार. हा एक इलेक्ट्रॉन ठेवणार, हा एक इलेक्ट्रॉन ठेवणार, काही चार्ज डेव्हलप होणार नाही. आता ज्यावेळेस बॉन्ड तुटले त्यावेळेस आपल्याकडे काय फॉर्म झालं, H, ऑक्सिजन, काही चार्ज नाही आला. इकडे पण ऑक्सिजन आणि त्याला एक कोण अटॅच, H, काही चार्ज नाही. शेअर इलेक्ट्रॉन्स आहेत, प्रत्येकाने एक एक शेअर इलेक्ट्रॉन ठेवून दिला, कारण दोघांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी काय सेम होती, सेम. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ बोथ ऑक्सिजन ॲटम्स इज सेम. म्हणून पेअर एकाकडेच नाही गेली, दोघांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सेम होती, म्हणून पेअर आपण काय केली, सिमेट्रिकली ब्रेक केली, एक एक इलेक्ट्रॉन देऊन टाकला. शेअर करताना पण एक एक इलेक्ट्रॉन शेअर केला होता, त्यामुळे कुणावरती काही चार्ज नाही. पण आता बाळा याच्यामध्ये काय होणार आहे, हा पेअर ऑक्सिजनच ठेवणार, ही पण पेअर ऑक्सिजनच ठेवणार. मग आता ज्यावेळेस बॉन्ड तुटणार आहे त्यावेळेस काय होणार, हायड्रोजन आहे त्याच्यावरती डेव्हलप होईल +1 चार्ज, ऑक्सिजन आहे ऑक्सिजनवरती डेव्हलप होईल -1 चार्ज, ऑक्सिजन आहे त्याच्यावरती डेव्हलप होईल -1 चार्ज, आणि हायड्रोजन आहे +1 चार्ज. मग हा जो आपला H2O2 होता, H2O2, ह्या H2O2 मध्ये काय होतं, हायड्रोजन आहे +1 मध्ये होते आणि ऑक्सिजन आहेत ते -1 मध्ये होते. म्हणून ओव्हरऑल काय झालं बघ, +1 असे दोन हायड्रोजन, म्हणून चार्ज किती, +2. ऑक्सिजनवरती -1, दोन ऑक्सिजनवरती किती, -2, +2 -2, ओव्हरऑल चार्ज किती आला, 0. आणि H2O2 पण काय, H2O2 इज अ न्यूट्रल. तो ऑक्सिजन दरवेळेस -2 मध्येच असेल असं काही गरजेचं नाही. इथे -2 मध्ये आला, इथे -2 मध्ये आला, का त्या दोन्ही पेअर त्यांनी उचलल्या. सो दिस ऑक्सिडेशन स्टेट डिपेंड्स ऑन अ स्ट्रक्चर, की मॉलिक्युलचे आपल्याला जर स्ट्रक्चर माहीत असतील तर आपण ऑक्सिडेशन स्टेट आपण एक्झॅक्टली डिटरमाइन करू शकतो. पण आता काय की ज्यावेळेस आपल्याला रिॲक्शनमध्ये ऑक्सिडेशन स्टेट्स असाइन करायच्या, सी वी आर इंटरेस्टेड इन रिडॉक्स रिॲक्शन्स, आणि रिडॉक्स रिॲक्शनमध्ये आपल्याला रिॲक्शनचा स्टडी करायचा आहे, रिड्युसिंग एजंट, ऑक्सिडायझिंग एजंट, रिडॉक्स रिॲक्शन बॅलन्स करायची. मग रिडॉक्स रिॲक्शनमध्ये प्रत्येक मॉलिक्युलचं आपण असं स्ट्रक्चर ड्रॉ करून नाही चेक करू शकत की कुणाची ऑक्सिडेशन स्टेट किती. म्हणून आपल्याकडे ऑक्सिडेशन स्टेट्स फाइंड करायचे काही काय आहेत, सेट ऑफ रूल्स आहेत. बाय युझिंग दोज सेट ऑफ रूल्स वी कॅन फाइंड आउट ऑक्सिडेशन स्टेट पर ॲटम. इकडे आहेत बघ, इथे हे सगळे रूल्स आहेत. आता ऑक्सिडेशन स्टेट्स डिटरमाइन करायचे रूल्स, हे रूल्स लक्षात ठेवायचे, आणि हे रूल्स उपयोगी पडतात इन 99.9 केसेस. काही ज्या केसेस आहेत आपण म्हणूयात की 99 केसेसमध्ये रूल्स आपल्याला ऑक्सिडेशन स्टेट्स करेक्टली फाइंड करतात. 1% केसेसमध्ये आपल्याला स्ट्रक्चरच माहीत असावं लागतं. 1% केसेसमध्ये काय, स्ट्रक्चर माहीत असावं लागतं. स्ट्रक्चरवरूनच आपल्याला ॲक्च्युअल ऑक्सिडेशन स्टेट कळते, नाही तर चुकते. हे रूल्स वापरून ऑक्सिडेशन स्टेट चुकीची निघते सर्टन केसेसमध्ये, आपण म्हणत 1% केसेसमध्ये. पण अबाउट 99% केसेसमध्ये आपण हे रूल्स वापरतो. आणि बॅलन्सिंगमध्ये तर हेच रूल्स वापरतो आपण. आपल्याकडे टेक्स्टबुकमध्ये जे पण काही करायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे रूल्स उपयोगी पडतात इन ऑर्डर टू फाइंड ऑक्सिडेशन स्टेट. दॅट्स इट. तर आता स्टेप बाय स्टेप्स हे रूल बघ आणि रूल्स लक्षात ठेवायचे. सगळ्यात पहिलं तर काय म्हणलंय बघ, फर्स्ट रूल, in uncombined state means in free elemental state. Uncombined state means
free elemental state, that is free elemental state. In free elemental state, oxidation number of all the elements is 0. फ्री एलिमेंटल स्टेट म्हणजे आयन कसा सापडतो आपल्याला, Fe, तर Fe ची ऑक्सिडेशन स्टेट काय, 0. ऑक्सिजन कसा सापडतो आपल्याला एलिमेंटल फॉर्म मध्ये, याचा O2 गॅस, तर O2 मध्ये ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट काय, 0. हायड्रोजन कसा सापडतो H2 गॅस, तर H2 गॅस मध्ये ऑक्सिडेशन स्टेट काय, 0. क्लोरीन कसा सापडतोय Cl2, तर Cl2 मध्ये क्लोरीनची ऑक्सिडेशन स्टेट काय, 0. सल्फर कसा सापडतोय ऍज अ एसेट, तर एसेट मध्ये सल्फरची स्वतःची ऑक्सिडेशन स्टेट काय, 0. तर हा रूल काय म्हणतो आपल्याला की फ्री एलिमेंटल फॉर्म मध्ये, फ्री एलिमेंटल फॉर्म म्हणजे जसा तो आपल्याला नेचरमध्ये सापडतोय फ्री एलिमेंटल फॉर्म मध्ये, इन अ फ्री एलिमेंटल फॉर्म ऑक्सिडेशन स्टेट इन अनकंबाइंड स्टेट और ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑल द एलिमेंट्स इज 0. म्हणजे आम्हाला जर एखाद्याने विचारलं Ag ची ऑक्सिडेशन स्टेट काय, तर आम्ही म्हणणार 0. का तर तुम्ही फक्त म्हणला Ag सिल्वर ऑक्सिडेशन स्टेट 0. कॉपरची ऑक्सिडेशन स्टेट काय, आम्ही म्हणणार 0. तुम्ही म्हणला आयोडीन ऑक्सिडेशन स्टेट काय, आयोडीनची 0. का ते फ्री एलिमेंटल फॉर्म्स. हा HI मध्ये ऑक्सिडेशन स्टेट काय, आयोडीनची, आता डिफरंट, का हा कंबाइंड फॉर्म आहे, हा फ्री एलिमेंटल नाही, हे कंबाईन झालंय, दोन डिफरंट ॲटम्स आहेत, ही कंबाइंड स्टेट आहे, कंबाइंड. म्हणून इथे काय म्हणलंय त्यांनी, अनकंबाइंड. हा कंबाइंडच जर नसेल तर सगळे ॲटम सेमच असतील, सगळे ॲटम सेम असतील, सगळ्यांची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी सेम असेल, सगळे बॉन्ड सिमेट्रिकली तुटणार, कुणावरती काही चार्ज डेव्हलप होणार नाही. हा फर्स्ट रूल. इन अनकंबाइंड स्टेट ऑक्सिडेशन स्टेट ऑफ ऑल द एलिमेंट्स इज 0. एकदम महत्वाचं. पुढे सेकंड, आता हा रूल एकदम महत्वाचा आहे. सेकंड की जे आपल्याकडे ग्रुप 1 एलिमेंट्स आहेत, अल्कली मेटल्स ऑलवेज शोज +1 ऑक्सिडेशन स्टेट. हे दुसऱ्या ऑक्सिडेशन स्टेट मध्ये नसतातच. आपल्याकडे हे जे एलिमेंट्स आहेत, हे एलिमेंट फक्त काय शो करतात, +1 ऑक्सिडेशन स्टेट. अल्कली मेटल्स आहेत ग्रुप 1 एलिमेंट्स ओनली शोज +1 ऑक्सिडेशन स्टेट, फिक्स, काही चेंज नाही. अल्कलाइन अर्थ मेटल्स ओनली शोज +2 ऑक्सिडेशन स्टेट. तर हे जे अल्कलाइन अर्थ मेटल्स आहेत आपल्याकडे, हे फक्त आणि फक्त काय शो करतात आपल्याला, +2 ऑक्सिडेशन स्टेट. तर एकदम महत्वाचं आहे की ग्रुप 1 एलिमेंट आणि ग्रुप 2 एलिमेंट, ग्रुप 1 आणि ग्रुप 2 एलिमेंट मधले काय आहेत की त्यांच्या ऑक्सिडेशन स्टेट्स फिक्स आहेत. ऑल ग्रुप 1 एलिमेंट एक्झिबिट +1 ऑक्सिडेशन स्टेट, ऑल ग्रुप 2 एलिमेंट एक्झिबिट +2 ऑक्सिडेशन स्टेट. अँड ॲल्युमिनियम इज ऑलवेज +3. ॲल्युमिनियम पण नेहमी आपल्याला कशामध्ये सापडतो, +3 मध्ये. अजून आम्हाला काय माहिती आहे, ॲल्युमिनियम आहे, ॲल्युमिनियम ऑक्सिडेशन स्टेट शो करतो +3. हा आता बाकीचे जे एलिमेंट्स आहेत हे सोडून हे काही ऑक्सिडेशन स्टेट शो करू शकतात. म्हणजे आयर्न आहे Fe, तर Fe आपण बघितलं कधी +2 मध्ये असतो फेरस, कधी +3 मध्ये असतो फेरिक. कॉपर तुम्ही बघितला, कॉपर +1 मध्ये असेल क्युप्रस, कधी +2 मध्ये असेल क्युप्रिक. टिन Sn +2 मध्ये असेल स्टॅनस, कधी +4 मध्ये असेल स्टॅनिक. तसं हे जे एलिमेंट्स आहेत दे डू नॉट शो और डू नॉट एक्झिबिट व्हॅरेबल ऑक्सिडेशन स्टेट. व्हॅरेबल मीन्स डिफरंट ऑक्सिडेशन स्टेट्स इन डिफरंट कंपाऊंड्स, असे हे शो करत नाहीत. हे जे एलिमेंट्स आहेत त्यांच्या ऑक्सिडेशन स्टेट्स फिक्स आहेत. ग्रुप 1 एलिमेंट एक्झिबिट +1 ऑक्सिडेशन स्टेट, ग्रुप 2 एलिमेंट एक्झिबिट +2 ऑक्सिडेशन स्टेट, अँड ॲल्युमिनियम एक्झिबिट +3 ऑक्सिडेशन स्टेट. बस. आता पुढे हे रूल्स बघ. इन कंबाइंड स्टेट ऑक्सिडेशन नंबर ऑफ हायड्रोजन इज युजली +1. इन मोस्ट ऑफ द केसेस हायड्रोजन +1 ऑक्सिडेशन स्टेटमध्ये असतो. मोस्ट ऑफ द केसेसमध्ये हायड्रोजन कशामध्ये असतो, +1 मध्ये असतो. पण सर्टन केसेस आहेत, बट इन अ मेटल हायड्राइड्स इट एक्झिबिट -1 ऑक्सिडेशन स्टेट. म्हणजे आम्ही जर म्हणलं की NaH, तर NaH मध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जर बघितली आम्हाला, तर Na पेक्षा जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कुणाची असते, हायड्रोजनची. मग इलेक्ट्रॉन हायड्रोजनकडे पळणार, इलेक्ट्रॉन हायड्रोजनकडे पळल्यामुळे Na वरती प्लस चार्ज, वरती लिहिलंच आहे Na ऑलवेज एक्झिबिट
+1 ऑक्सिडेशन स्टेट. तर Na वरती प्लस चार्ज आणि हायड्रोजन वरती किती -1. म्हणून बाळा हे फार महत्वाचं आहे. इन मेटल हायड्राइड्स हे प्रचंड महत्वाचं आहे. इन मेटल हायड्राइड्स सच ॲज लिथियम हायड्राइड, सोडियम हायड्राइड, कॅल्शियम हायड्राइड, हायड्रोजन एक्झिबिट -1 ऑक्सिडेशन स्टेट. त्या केसमध्ये हायड्रोजन कशामध्ये असतो -1 मध्ये. आपल्याकडे जर HF असेल बघ, HF हायड्रोजन फ्लोराईड, HF, तर आपल्याला माहिती आहे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. फ्लोरीन इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन हायड्रोजन. फ्लोरीन मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन हायड्रोजन. तर पेअर कोण पळवणार? फ्लोरीन जर पेअर घेऊन निघून गेला तर फ्लोरीनवरती चार्ज काय -1 आणि हायड्रोजनवरती चार्ज काय +1. आणि म्हणून इकडे म्हणलंय की हायड्रोजन युजली +1 मध्ये असतो. हायड्रोजन युजली +1 मध्ये असतो, फक्त मेटल बरोबर मेटल हायड्राइड्स, मेटल बरोबर हायड्रोजन कशामध्ये असतो -1. का तर जे रिॲक्टिव्ह मेटल्स आहेत त्यांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी असते हायड्रोजनपेक्षा. आणि हायड्रोजन मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे म्हणून हायड्रोजनचं काय होतं -1 ऑक्सिडेशन स्टेट येते एक्सेप्शनल केसेसमध्ये. तर हे लक्षात ठेवायचं आहे, फार महत्वाचं. पुढे आता जसजसे आपण एक्झाम्पल करू तसे रूल्स पाठ होतात. आत्ता जास्त भ्यायचं नाही, लगेच काही घाबरायचं नाही. म्हणजे बघ आपल्याकडे अशा टाईपचे कंपाऊंड्स आहेत. सपोज आत्ता आपण बघितलेलं H2, तर याच्यामध्ये हायड्रोजन कशामध्ये असणार +1 मध्ये आणि ऑक्सिजन कशामध्ये असणार -2 मध्ये. कळतंय आपल्याला. सपोज NH3 मगाशी घेतलेला आपण की NH3 मध्ये हायड्रोजन कशामध्ये आले सगळे +1 मध्ये, +1 +1 +1 +3, म्हणून नायट्रोजन कशामध्ये आला -3 मध्ये आला. किंवा आपल्याकडे H2S, सल्फरची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी हायड्रोजनपेक्षा जास्त म्हणून H कशामध्ये +1 मध्ये आणि सल्फर दोन्ही इलेक्ट्रॉन पळवून नेणार हायड्रोजनचे म्हणून सल्फर कशामध्ये -2 मध्ये. आपण घेतला HF, तर याच्यामध्ये हायड्रोजन कशामध्ये +1 मध्ये आणि फ्लोरीन आहे. फ्लोरीन इज द मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट. तर आपण म्हणतो की फ्लोरीन दरवेळेस पेअर स्वतःच घेणार आहे. फ्लोरीन इज द मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट. फ्लोरीन ऑलवेज एक्झिबिट -1 ऑक्सिडेशन स्टेट. फ्लोरीन आयुष्यभर कशामध्ये असणार आहे -1 मध्ये. हा F2 दिला तर F2 मध्ये फ्लोरीन कशामध्ये असेल 0. इट इज अ प्री एलिमेंटल फॉर्म. पण कंबाईन स्टेटमध्ये फ्लोरीन इज इन अ -1 ऑक्सिडेशन स्टेट. का तर फ्लोरीन काय आपल्याकडे फ्लोरीन इज मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट. याच्यापेक्षा इलेक्ट्रोनिगेटिव्ह कोणच नाही. तर दरवेळेस पेअर कोण ठेवणार फ्लोरीनच -1. पुढे जाऊयात आता. आणि जे काही मेटल हायड्राइड्स आहेत जसं आता तुम्हाला म्हणलं की हे मेटल हायड्राइडचे काही केसेस घेतलेल्या NaH, तर आम्ही म्हणलं Na इज ऑलवेज इन +1. Na इज ऑलवेज इन +1. मग हायड्रोजन कशामध्ये येईल बाळा कॉमन सेन्स -1 मध्ये. आपण म्हणलं लिथियम हायड्राइड, लिथियम आहे आम्ही मगाशीच फिक्स केलं की लिथियम इज ऑलवेज इन +1. मग हायड्रोजन कशामध्ये येईल -1 मध्ये. कॅल्शियम हायड्राइड CaH2, कॅल्शियमचं आम्ही फिक्स केलं की ग्रुप 2 एलिमेंट्स आर ऑलवेज इन +2. तर 2 हायड्रोजनवरती -2, मग एका हायड्रोजनवरती किती -1. एकावरती किती ऑक्सिडेशन स्टेट एकावरती, टोटल नको आपल्याला 2 हायड्रोजनवरती किती पर ॲटम काय -1. आता पुढे काय म्हणलंय बघ इकडे आता हॅलोजन्स बद्दल बोललंय. इन कंबाईन स्टेट ऑक्सिडेशन नंबर ऑफ फ्लोरीन इज ऑलवेज -1. आत्ताच आपण म्हणलं की फ्लोरीन इज द मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट अँड इट इज ऑलवेज इन अ -1 ऑक्सिडेशन स्टेट. का? बिकॉज इट इज मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह. सो इन अ कंबाईन स्टेट फ्लोरीन ज्यावेळेस कोणाबरोबर पण कंबाईन होईल इट ऑलवेज एक्झिबिट और शोज -1 ऑक्सिडेशन स्टेट. फ्लोरीनचं फिक्स आहे -1. पण बाळा हे जे आहेत अदर हॅलोजन्स क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन हे पण मेजॉरिटी -1 मध्ये असतात. पण when these halogens are attached to more electronegative atoms such as fluorine, oxygen, nitrogen, then their oxidation number is positive. मग त्यांचा ऑक्सिडेशन नंबर काय असू शकतो पॉझिटिव्ह. आता हे बघ
HCl. आता HCl मध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीमध्ये काय ट्रेंड आहे आपल्याकडे? इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीमध्ये आपल्याकडे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीमध्ये आपल्याकडे फ्लोरीन, ऑक्सिजन, नायट्रोजन. मग क्लोरीनची ऑलमोस्ट तेवढीच असते नायट्रोजन एवढी. क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, कार्बन, त्यापेक्षा कमी कुणाची? हायड्रोजनची. हा इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीचा ट्रेंड आहे. मग H आणि Cl मध्ये, कुणामध्ये? H आणि Cl मध्ये Cl जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे तर पेअर Cl ठेवून देणार H. मग Cl वरती चार्ज काय येणार? -1. आणि H वरती काय येणार मग? +1. H वरती येणार +1. तर Cl -1 मध्ये आला. आणि हे तर कंपाऊंड आपल्याला माहितीच आहेत की बाळा, NaCl. आम्हाला माहिती आहे Na आयुष्यभर कशामध्ये असतो? +1 मध्ये. मग Cl कशामध्ये असणार? -1 मध्ये. आपण म्हणत MgCl2, मॅग्नेशियम क्लोराईड. आम्हाला माहिती आहे Mg आत्ताच बघितलं आम्ही की आयुष्यभर कशामध्ये असतो? +2 मध्ये. मग क्लोरीन कशामध्ये असणार? -1, -2. ओव्हरऑल न्यूट्रल. मग आता आम्ही म्हणतोय की सपोज आपल्याकडे अशा टाईपमध्ये एक कंपाऊंड आहे ICl किंवा ICl3. आता इकडे बघ, आयोडीन आणि क्लोरीन, त्याच्यामध्ये कोण इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे? क्लोरीन इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे तर सगळ्या पेअर्स क्लोरीन ठेवणार. क्लोरीनने सगळ्या पेअर्स खेचला तर आयोडीनवरती +3 चार्ज येणार. मग अशा केसमध्ये हा जो आयोडीन आहे तो +3 मध्ये जातो आणि क्लोरीन कशामध्ये येतो? -1. का? तर सगळे बॉन्ड क्लोरीन ठेवणार. ICl3 मध्ये I आणि Cl मध्ये बॉन्ड्स आहेत 3. ते तिन्ही बॉन्ड क्लोरीनने ठेवले. Cl-, Cl-, मग आयोडीनवरती काय डेव्हलप झाला? +3 चार्ज. सपोज आपल्याकडे Cl2O आहे, म्हणजे अशा टाईपमध्ये ऑक्सिजन, क्लोरीन आणि क्लोरीन, OCl2. आणि ह्या ऑक्सिजनच्या पेअर्स 6 इलेक्ट्रॉन ऑक्सिजनचे आणि क्लोरीनचे इलेक्ट्रॉन्स. आता काय झालं बघ ह्या केसमध्ये की ऑक्सिजन आणि क्लोरीनमध्ये कोण इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे? बघ इकडे ऑक्सिजन आणि क्लोरीनमध्ये ऑक्सिजन जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. ऑक्सिजन जर जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे तर ही पेअर ऑक्सिजन उचलणार, ही पेअर ऑक्सिजन उचलणार. ऑक्सिजनवरती चार्ज काय आला? -2. आणि क्लोरीनवरती काय आला? +1. क्लोरीनवरती काय आला? +1. तर हे जे क्लोरीन आहेत +1 मध्ये आणि ऑक्सिजन कशामध्ये? ऑक्सिजन इज इन -2. तर हे इथं म्हणलंय त्यांनी. इथं जे तुला म्हणलंय बघ, इन कंबाईन स्टेट ऑक्सिडेशन स्टेट ऑफ फ्लोरीन इज ऑलवेज -1. हॅलोजन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन आर युजली इन -1. NaCl, NaBr, NaI, CaI2 ह्यांच्यामध्ये -1 मध्ये असतील. HCl, HBr, HI हे सगळे -1 मध्ये असतील. बट वेन हॅलोजन्स आर अटॅच विथ मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट्स, हे क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन ह्यांच्यापेक्षा जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंटला जर अटॅच असतील तर हेच काय शो करू शकतात? पॉझिटिव्ह ऑक्सिडेशन स्टेट, पॉझिटिव्ह ऑक्सिडेशन नंबर. पुढे आता नेक्स्ट, इन कंबाईन स्टेट. इथे काय म्हणलंय बघ, इन कंबाईन स्टेट ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑक्सिजन इज युजली -2. ऑक्सिजन युजली -2 मध्ये असतो. इथे दिसलंच आहे आम्हाला की ऑक्सिजन -2 मध्ये. परत वरती इकडे आम्हाला इकडे दिसलं की ऑक्सिजन कशामध्ये? -2. ऑक्सिजन कशामध्ये? -2. ऑक्सिजन -2. पण काही केसेसमध्ये ऑक्सिजन कशामध्ये आला? -1 मध्ये, परऑक्साईडमध्ये. तिथं ते म्हणलंय बघ की इन कंबाईन स्टेट ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑक्सिजन इज युजली -2. मोस्ट ऑफ द केसेसमध्ये ऑक्सिजन आपल्याला कशामध्ये सापडणार आहे? -2 मध्ये. बट इन केसेस ऑफ परऑक्साईड हा -1 मध्ये सापडतो. अँड इन केसेस ऑफ सुपर ऑक्साईड हा कशामध्ये सापडतो? -1/2 मध्ये. आणि फ्लोरीन बरोबर जर अटॅच असेल तर फ्लोरीन ऑक्सिजनपेक्षा जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह, मग ऑक्सिजन काय शो करतो? पॉझिटिव्ह ऑक्सिडेशन स्टेट. तर ऑक्सिजनचे काही लिमिटेशन्स आहेत की आपल्याकडे जर ऑक्साइड्स असतील, ऑक्साइड्स, तर ऑक्सिजन कशामध्ये सापडतो? -2 मध्ये. आपल्याकडे जर पर ऑक्साईड असतील, पर ऑक्साईड, तर ऑक्सिजन कशामध्ये सापडतो? -1 मध्ये. आपल्याकडे जर सुपर ऑक्साईड असेल, सुपर ऑक्साईड, तर ऑक्सिजन कशामध्ये सापडतो? -1/2. आणि आपल्याकडे जर ओझोनाईड असेल, ओझोनाईड,
तर ऑक्सिजन सापडतो -1/3 मध्ये, -1/3 मध्ये. आणि फ्लोरीन बरोबर जर अटॅच असेल ऑक्सिजन म्हणजे F2O, मग इथे दिसतंच आपल्याला की ऑक्सिजन, फ्लोरीन आणि फ्लोरीन. आता पेअर कोण पळवणार? फ्लोरीन पळवणार. आता पेअर कोण पळवणार? फ्लोरीन. ऑक्सिजनच्या 2 पेअर पळवल्या म्हणून ऑक्सिजनवरती चार्ज काय आला? +2. आणि फ्लोरीन इज ऑलवेज इन -1. तर OF2 मध्ये हा जो आपल्याकडे कंपाऊंड आहे F2O, F2O मध्ये ऑक्सिजन कशामध्ये आला? +2 मध्ये. का तर फ्लोरीन आयुष्यभर कशामध्ये असतात? -1 मध्ये. आणि आपल्याकडे सिमिलरली अजून एक कंपाऊंड आहे असाच O2F2, H2O2 टाईप, O2F2. फ्लोरीन आहे आयुष्यभर -1 मध्ये असतो फ्लोरीन. तर ऑक्सिजन कशामध्ये येईल आता? +1 मध्ये. ऑक्सिजन कशामध्ये येईल? +1 मध्ये. हे कुणासारखं? मगासारखं सेम. फ्लोरीन, ऑक्सिजन, ऑक्सिजन, फ्लोरीन. आता यांच्यामधला हा बॉन्ड तर इझिली ब्रेक होऊन जाणार, कुणावरती काही चार्ज नाही, दोघांची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी सेम. फक्त ही पेअर फ्लोरीन ठेवणार, ही पेअर फ्लोरीन ठेवणार आणि मग फ्लोरीनवरती चार्ज काय डेव्हलप झाला? -1. ऑक्सिजनवरती काय डेव्हलप झाला? +1. इथल्या ऑक्सिजनवरती काय डेव्हलप झाला? +1. आणि इथल्या फ्लोरीनवरती काय डेव्हलप झाला? -1. म्हणून इकडे म्हणलंय बघ रूलमध्ये, इथे द ऑक्सिडेशन नंबर ऑफ इन F2O इट इज +2. की ऑक्सिजन आहे +2 मध्ये पण सापडू शकतो. तर इथे सापडला बघ, F2 मध्ये ऑक्सिजन +2 मध्ये सापडला. इथे F2O2 मध्ये ऑक्सिजन +1 मध्ये सापडला. मेजॉरिटी ऑफ टाइम ऑक्सिजन कशामध्ये सापडणार आहे? -2 मध्ये. पण पर ऑक्साईड मध्ये हा -1 मध्ये सापडतो. सुपर ऑक्साईड मध्ये हा -1/2 मध्ये सापडतो. पर ऑक्साईड म्हणजे कुठले? मगाच पर ऑक्साईड म्हणजे असले H2O2, Na2O2, परत काय म्हणत आपण ह्या अशा टाईपमध्ये MgO2 आणि सुपर ऑक्साईड. सुपर ऑक्साईड म्हणजे अशा टाईपमध्ये K2O. पोटॅशियम आपल्याला माहितीच आहे आयुष्यभर कशामध्ये असतो? +1 मध्ये. मग 2 पोटॅशियम वरती किती? +2. मग ऑक्सिजन वरती किती? KO2. काय लिहिलंय? KO2. KO2 सुपर ऑक्साईड. KO2 सुपर ऑक्साईड. मग पोटॅशियम आपल्याला माहिती आहे की पोटॅशियम आयुष्यभर कशामध्ये? +1 मध्ये. मग 2 ऑक्सिजनवरती मिळून किती चार्ज असेल? -1. 2 ऑक्सिजनवरती -1 तर एका ऑक्सिजनवरती किती? -1/2. म्हणून इथे म्हणलंय सुपर ऑक्साईड आहे. सुपर ऑक्साईडमध्ये -1/2 चार्ज असतो आणि पर ऑक्साईडमध्ये -1. हे जे पर ऑक्साईड्स आहेत यांच्यामध्ये ऑक्सिजनवरती चार्ज किती आहे? -1. ऑक्सिजनवरती चार्ज आहे -1. ऑक्सिजनवरती चार्ज आहे -1. त्या काही एक्सेप्शनल केसेस आहेत त्या लक्षात ठेवाव्या लागतात. पुढे आता पुढे काय म्हणलंय बघ, हे सिंपल आहे. द सम ऑफ द ऑक्सिडेशन नंबर्स ऑफ ऑल द ॲटम्स ऑफ अ मॉलिक्यूल इज 0. मॉलिक्युलच जर न्यूट्रल असेल लाईक KMnO4, KMnO4 याच्यावरती काही चार्जच नाहीये, तर आतमधले जेवढे पण ॲटम्स आहेत सगळ्या ॲटमच्या जर ऑक्सिडेशन स्टेटची सम केली तर ते किती आली पाहिजे? 0. तर हा रूल आहे. द सम ऑफ ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑल द ॲटम्स इन अ न्यूट्रल मॉलिक्यूल इज 0. मॉलिक्यूल जर न्यूट्रल असेल तर सम ऑफ ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑल द ॲटम्स इज 0. आणि इकडे एक एक्झाम्पल आहे बघ, KMnO4. ऑक्सिडेशन नंबर ऑफ पोटॅशियम प्लस ऑक्सिडेशन नंबर ऑफ Mn प्लस 4 ऑक्सिजन आहेत, 4 इंटू ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑक्सिजन, सगळ्यांची ऍडिशन किती आली पाहिजे? 0. त्या टाईपमध्ये. पुढे द ऑक्सिडेशन नंबर ऑफ मोनोॲटॉमिक आयन, तुला जर आयनच दिला असेल लाईक Na प्लस Mg+2 Al+3, तर ऑक्सिडेशन स्टेट म्हणजे काय? हा चार्ज +1 +2 +3.
मोनो ॲटॉमिक आयनच असेल Cl मायनस तर ऑक्सिडेशन स्टेट काय -1. ऑक्सिजन असेल -2 तर ऑक्सिडेशन स्टेट काय -2. नायट्रोजन दिला असेल तुला -3 तर ऑक्सिडेशन नंबर काय -3. तुझ्याकडे जर मोनो ॲटॉमिक आयन असेल म्हणजे एकच ॲटम त्याच्यावरती चार्ज, मोनो ॲटॉमिक आयन एकच ॲटम त्याच्यावरती चार्ज, तर जो चार्ज आहे तीच ऑक्सिडेशन स्टेट. ओके, Na ची +1, Mg ची +2, ॲल्युमिनियमची +3, क्लोराईड आयनची -1, ऑक्साईड आयनची -2, नायट्राईड आयनची -3. सिम्पल. आणि पुढे काय म्हणलंय, द सम ऑफ ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑल द ॲटम्स इन अ पॉलीॲटॉमिक आयन. आपल्याकडे जर पॉलीॲटॉमिक आयन असेल लाईक CO3-2, हा पॉलीॲटॉमिक आयन आहे. आणि नुसतंच असं म्हणलं ऑक्सिजन -2 तर हा मोनो ॲटॉमिक आयन. हा पॉलीॲटॉमिक, जास्त ॲटम्स आहेत त्याच्यामध्ये पॉलीॲटॉमिक. तर पॉलीॲटॉमिक आयनमध्ये लाईक दिस वन MnO4-1, पॉलीॲटॉमिक आयनमध्ये सम ऑफ ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑल द ॲटम्स, सम ऑफ ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑल द ॲटम्स मस्ट बी इक्वल टू चार्ज. ह्यांच्या सगळ्यांच्या ऑक्सिडेशन नंबर ॲड केला तर आपल्याला काय मिळाला पाहिजे, हा चार्ज. चार्जच मिळाला नाही तर ऑक्सिडेशन नंबरच काय झालं, चुकलं. मग हा एक रूल आहे, द सम ऑफ ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑल द ॲटम्स ऑफ अ पॉलीॲटॉमिक आयन इज इक्वल टू नंबर ऑफ चार्ज ऑन द रिस्पेक्टिव्ह आयन. म्हणजे हा जो MnO4- आयन आहे याच्यामध्ये आपण Mn ची ऑक्सिडेशन स्टेट प्लस 4 ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट ह्या सगळ्यांची सम किती आली पाहिजे, -1. ऑक्सिडेशन नंबर ऑफ Mn प्लस 4 इंटू ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑक्सिजन, इट मस्ट बी इक्वल टू चार्ज ऑन आयन -1. हे असं आलं पाहिजे. मग आता हे रूल्स तुम्ही परत एकदा बघा. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बघूयात किंवा फाइंड करूयात ऑक्सिडेशन स्टेट्स ऑफ सर्टन एलिमेंट्स. चलो.